नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलो पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या वेगवेगळ्या योजनांची सिलेक्शन लिस्ट जारी झाली आणि वेगवेगळ्या योजनेमध्ये जे पात्र असणारे लाभार्थी त्यांच्यासाठी एक मेसेज त्यांच्या मोबाईलला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचं सांगितलेलं आहे। तर मग ते डॉक्युमेंट कुठले यासाठीचा ऑलरेडी व्हिडिओ आपण पाहिलेलाच आहे। तर आता ॲक्च्युअलमध्ये हे डॉक्युमेंट अपलोड करायचे कसे, त्याची साईज किती आणि याच्या पुढची प्रोसेस कशी या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण गुगलमध्ये ah.bms.com या वेबसाईटवरती सर्च करून आलेलो आहोत। तर इथे आल्याच्या नंतर तुमच्याकडे प्रायमरी लेवलला असे ऑप्शन पाहायला मिळतात। तर सर्वप्रथम वेळापत्रकमध्ये येऊयात आणि इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची सुरुवात 8 जून 2025 ते 15 जून 25 आहे हे समजून घेऊयात। आता याच्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल, जसं की रँडमायझेशन मध्ये जे पात्र लोक आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्ही या योजनेच्या कागदपत्र अपलोडसाठी पात्र आहात, तर ती आपण प्रोसेस 8 जून ते 15 जून मध्ये करायची आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपण काय करूयात, कागद अपलोड करण्यासाठी इथं कागदपत्र अपलोड करा या बटनाला क्लिक करूयात। आता इथं जसं क्लिक करता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास 5 ते 10 सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करा। म्हणजे काय की वेबसाईटवर ते भरपूर लोड असल्यामुळे डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत। तर आणि त्याच्यामध्ये परत सांगितलंय की कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउझर किंवा डिव्हाइस वापरून प्रयत्न करावा। चला याला बंद करूयात। आता सर्वप्रथम हे समजून घेऊयात की आपल्याला की डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे हे सर्वप्रथम समजून घेऊया। आता इथं पहा, तुम्हाला जर हे डॉक्युमेंट अपलोड करताना काही अडचण आली तर एक नंबर त्यांना दिलाय गव्हर्नमेंटचा, त्यांना तुम्ही प्रॉब्लेम असेल काही तर सांगू शकता। त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करताना त्याची जी साईज आहे ती 100 KB पर्यंतच असावी, ज्याच्यामध्ये JPG तर हे जे फॉर्मॅट आहे JPG PNG JPEG तर या फॉर्मॅटमध्येच ती असावी। कागदपत्र ह्या ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच अपलोड करावे लागतील हे पण सांगितले। त्याच्यानंतर नोंदणीच्या वेळी दिलेला आधार नंबर आणि पासवर्ड भरून लॉग इन करायचे आपल्याला आणि निवडा बटनाला क्लिक करून आपल्याला एक एक कागद अपलोड करून घ्यायचेत आणि सेव्ह करून घ्यायचेत। तर अशा पद्धतीने हे करायचे। तर आपण सर्वप्रथम आधार नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करूया। तिथे बघा आपण लॉग इन केलेलं आहे ID पासवर्ड टाकून। आता याच्यामध्ये लाभार्थ्याचं नाव, आधार नंबर इथं दिसत आहे। आता हा सिक्युरिटी पर्पजसाठी मी हाईड केला आहे, तुम्हाला तुमची इथं माहिती दिसेल। त्याचबरोबर इथं तुम्ही ज्या ज्या योजना अप्लाय केल्या त्यापैकी तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र आहात किंवा पात्र ठरला आहात त्या योजनेचे नावं आणि निवडलेली बाब तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर कागदपत्र अपलोड करायचे ऑप्शन दिसेल आणि डॉक्युमेंटची प्रिंट काढण्याचे। तर प्रिंट जर काढून घेतली नसेल तर ती काढून घ्या आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता तुम्हाला ज्या डॉक्युमेंटचे अपलोड योजनेचे करायचे त्याला क्लिक करा, निवडा या बटनाला क्लिक करूयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी कागदपत्राची एक यादी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली मी सांगितलं की तुमचे जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे त्याची ही साईज 100 KBच्या आत पाहिजे आणि फोटो JPG JPEG किंवा PNG अशा स्वरूपात पाहिजे। तर इथं 1 बाय 1 आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम इथं याला क्लिक करतो मी चूज फाईलला आणि याच्यामध्ये माझ्याकडे मी सेव्ह केलेलं एक डॉक्युमेंट ओपन केलंय। आता हे एक डमी डॉक्युमेंट मी ओपन केलंय, तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जे डॉक्युमेंट असेल ते ओपन करायचे आणि सेव्ह या बटनाला क्लिक करायचे। असं करत हे सगळे डॉक्युमेंट सगळ्या बटनाला क्लिक करून घ्या, सगळे डॉक्युमेंट सेव्ह करा आणि बंद करा या बटनाला क्लिक करा। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे या योजनेसाठी। आता हे सर्वप्रथम आपण एक वरच्या योजनेसाठी केले, सेम दुसऱ्या योजनेसाठी करायचे। तुम्ही जेवढ्या योजनेसाठी पात्र ठरलात तेवढ्या योजनेसाठी अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे। तर असं तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करा। अपलोड करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।